दोन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक शिक्षकांच्या समृद्धी कार्यक्रमांतर्गत आमच्या विद्यालयातील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक शास्त्र या विषयातील एक पाठ हा अतिशय आनंददायी आणि चांगल्या वातावरणात कलेच्या अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांनी तो अनुभव घेतला आणि या कलेच्या अंतर्गत सामाजिक शास्त्र हा किती सोपा होऊ शकतो आणि किती रंजक होऊ शकतो याचं एक प्रात्यक्षिक या समृद्धी कार्यक्रमांतर्गत आपल्याला बघायला मिळतं। आमच्या विद्यार्थ्यांनी तो अतिशय सुंदर असा एक अनुभव आपल्या पुढे मांडलेला आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज समृद्धी कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण सामाजिक शास्त्र भाग 1 या विषयात शैक्षणिक वाटचाल या पाठाचा अभ्यास करणार आहोत। हा पाठ आपण याआधी अभ्यासलेला आहे, पण कलेच्या अंगाने कला या विषयाची सांगड घालून आपल्याला वेगळ्या पद्धतीने या पाठाचा अभ्यास करता येऊ शकतो, हे आज आपल्याला अभ्यासायचं आहे। यासाठी मी स्वतः इतिहास विषय शिक्षक पवन लाठी आणि जे तुम्हाला कलेच्या माध्यमातून हा पाठ कसा शिकवावा या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत ते माझे सहकारी राकेश विस्पुते सर। तुम्हाला कलेची सांगड घालून शैक्षणिक वाटचाल हा धडा कसा अभ्यासता येऊ शकतो आणि या धड्याला एक वेगळेपण कसं देता येऊ शकतं या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून ह्या पाठाला वेगळ्या अंगाने कलेच्या माध्यमातून सादर करायचं आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या 9वीच्या वर्गात समाजशास्त्र या विषयाच्या तासाला तुमचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला तुमचे विषय शिक्षक माननीय श्री पवन लाठी सर यांनी तुमचा पाठ क्रमांक 5 शैक्षणिक वाटचाल तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासली आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रे या विषयाचा अभ्यास करताना अडचणी येतात। तुम्हाला काही पाठ सनावळ्या त्याचे इसवी सन हे गोष्टी लक्षात ठेवायला अडचणीचं होतं आणि हे तुम्हाला सोपं व्हावं यासाठी कला विषयाची जोड आपण आज या तासाला देणार आहोत आणि हा पाठ रंजक, आनंददायी आणि कृतीयुक्त कसा होईल याचा आपण प्रत्येकजण अनुभव घेणार आहात। तयार आहात तुम्ही? सगळेजण तयार आहात? तयार असाल तर यस असा दाखवायचा आहे बोट। यस, तयार आहेत? आजचा आपल्याला हा पाठ करण्यासाठी आपल्याला एक ड्रॉइंग शीट 1/4 पेपर लागणार आहे। त्याचबरोबर पाठात आलेले जे काही चित्र आहेत ते चित्र, ज्यांचं चित्र चांगलं आहे त्यांनी ते स्वतः काढून करायचं आहे किंवा आपण कलर प्रिंट काढून देखील हा पाठ सादर करू शकतो। तर आपण साहित्य पूर्वी तयार ठेवणार आहोत। त्याचबरोबर या पाठामध्ये जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला एक जणाला वाटून घ्यायचे आहेत, बरोबर? आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला या कार्ड शीटवर अतिशय त्या पॅराग्राफमध्ये महत्त्वाचे असलेले मुद्दे तुम्हाला इथे ठळक पद्धतीने छान रंगीत स्केच पेन कलर्सच्या साहाय्याने मांडायचे आहेत आणि शेवटी आपण एकत्रित त्याची एक भित्तिपत्रिका तयार करणार आहेत आणि या उपक्रमातनं मग ती भित्तिपत्रिका जे पण विद्यार्थी वाचतील त्यांना हा पाठ अगदी कमी वेळात सोप्या आणि साध्या पद्धतीने छान पद्धतीने समजणार आहे आणि ते पाठ करायला त्यांना सोपं जाणार आहे।
चला तर मग आपण कृती करूया प्रत्यक्ष.